तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव अकोला बायपासवर शनिवारी 9 मे रोजी शॉर्ट सर्किटमुळे धावत्या बलेनो कारला अचानक आग लागली। कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि काही क्षणातच जळून खाक झाली। कारमधील लोक एका लग्न समारंभाला जात होते। प्रवासादरम्यान अचानक कारच्या पुढच्या भागाला आग लागली। गाडीतून धूर येऊ लागला। धोका लक्षात येताच चालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली। प्रवासी खाली उतरताच संपूर्ण गाडीला आग लागली। लाखो रुपयांचे नुकसान झाले, पण जीव वाचले। सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। नेमकं फक्त मी गुरुकुल पाठवण्यामध्ये सामान घ्यायसाठी आलो। ती आला म्हणजे शेखर काका म्हणे की म्हणजे गाडी चिकू लागली। मी खूप कोशिश केली, कॅन आपलं हे कॅन वगैरे घेऊन गुरुकुल पाठवल्यानं खूप माहिती होती, पण त्या गोष्टी गाडीनेच बुजलेली, तरी पण ती गाडी शेतात बसली। कशामुळे पेट घेतला ती गाडीला फक्त काहीच नव्हतं, त्या गाडीला फक्त पेट घेतली म्हणून तो आला माझ्याकडं। शेखर काका म्हणे गाडी चेकू लागली।